सोलापूर शहर व जिल्ह्यातील वीटभट्टी व्यावसायिक बांधवांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला। वीटभट्टी व्यावसायिक शहराध्यक्ष सिद्धरामप्पा तंबाके यांनी याप्रसंगी भाजप महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांचे स्वागत व सत्कार करून लोकसभेच्या विजयासाठी शुभेच्छा दिल्या। तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाबद्दल मनापासून समाधान व्यक्त करत माझ्या लोकसभा उमेदवारीसाठी पाठिंबा जाहीर केला। नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधानपदी निवडून आणण्यासाठी झोकून देऊन काम करण्याचा निर्धार देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला। सातपुते यांनी माझ्या उमेदवारीला पर्यायाने मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाला दिलेल्या या पाठिंब्याबद्दल सिद्धरामप्पा तंबाके व त्यांच्या सर्व सहकार्यांचे आभार मानले। सोलापूर मतदारसंघातील वीटभट्टी व्यावसायिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आगामी काळात मी नेहमीच कटिबद्ध असेन अशी ग्वाही दिली। याप्रसंगी सोमनाथ केंगनाळकर, भाजप जिल्हा सरचिटणीस मनीष देशमुख, महादेव बरकुले, रवी विटकर, कुमार केंगनाळकर, शरणप्पा मद्री, शिवाजी जमादार, विशाल शिंपाळे, संतोष बिराजदार, राजू येमूल, प्रकाश मेहत्रे, शिवानंद हिरेमठ, संगप्पा हगरे, रवी हुल्ले आणि कार्यकर्ते उपस्थित होते। निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये वेगवेगळे मुद्दे विरोधक मांडण्याचा प्रयत्न करतात, परंतु या निवडणुकीमध्ये मोदीजीने काय केलं मी विचारलं ते मी सांगतो। एक आपण वीटभट्टी कामगार, वीटभट्टी क्षेत्रात काम करणारे आहेत, ज्या रस्त्याने तुमच्या गाड्या वाहतात ते रस्ते मोदीजींनी बनवले, बरोबर ना? तुमचे पूर्वी टायर जे आहेत ते खड्ड्यानी किंवा गाड्यांचा मेंटेनन्स इतका लागायचा, आज या ठिकाणी 80% कमी झाला। डिझेल कमी लागायला लागलं, हे मोदीजींनी केलं। तुम्ही विजापूरला वीट घेऊन गेलात तर त्या ठिकाणी रस्ता चांगला आहे। तुम्ही मंगळवेढ्याला वीट घेऊन गेला, रस्ता मोदींनी बनवला आहे। तुम्ही अक्कलकोटला वीट घेऊन गेले, रस्ते मोदीजींनी बनवले। आता भविष्यामध्ये सोलापूरचं विमानतळ चांगलं झालं पाहिजे आणि सोलापूरमध्ये विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ झालं पाहिजे, याच्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे। आपण कुठलाही प्रश्न विचारा, मी 100% सांगतो, या सोलापूर शहराला जोडणारे सगळे रस्ते आणि भविष्यात प्रस्तावित रस्ते असे 40,000 कोटीचे रस्ते मोदी साहेबांनी केले। मग तुम्ही म्हणाल की रोजगाराचे प्रश्न आहे, त्या ठिकाणी रस्त्याची वाहतूक चांगली झाली, भविष्यामध्ये कंपन्या या ठिकाणी येतील। विमानतळ जर झालं, आता विमानतळाचं काम शेवटच्या टप्प्यात आहे। 70-80 वर्षामध्ये 70 वर्षामध्ये काँग्रेसने काही एक केलं नाही, विमानतळ बनवू शकले नाही। यांच्याकडे राज्याची पदं होती, त्यामुळे सरळ आहे की या निवडणुकीमध्ये प्रामुख्यानं सोलापूर